तर अंधाऱ्या रात्री भर पावसामध्ये हा कोकण दौरा सुरू झाला होता। जेव्हा खूप पाऊस पडत असतो तेव्हा ताम्हिणी घाटातून सफर करण्याची मजाच काही वेगळी असते आणि तोच थ्रिलिंग एक्सपिरियन्स आज आम्ही घेत होतो। दुसऱ्या दिवशीची सकाळ आत्याच्या घरातून झाली आणि तिच्या घरातून काहीसा असा व्ह्यू पाहायला मिळत होता। तिथून निघून आम्ही नंतर इथे आलो होतो। आता हे मावशीचं गाव आहे आणि इथे ना भात शेती चालू होती। आमचं थोडंसं काम होतं इथे म्हणून आम्ही आलो होतो। पण इथला व्ह्यू तुम्ही बघू शकता का, इतका सुंदर व्ह्यू आहे ना। पावसाचं ये जा काही थांबत नव्हतं। बरं इथे ज्या कामासाठी आलो होतो ते काम पहिलं करून घेतलं। इथे ना मावशीच्या घराचं काम सुरू आहे आणि ते कुठपर्यंत आलं ते बघायला आम्ही आलो होतो। पण तिच्या घरातून दिसणारा हा व्ह्यू तुम्ही बघा। गावाकडे निसर्गरम्य ठिकाणी हे सुंदर असं घर आणि ह्या घरातून तुम्ही उठलात की तुम्हाला दरवाजातून खिडकीतून सकाळ सकाळ बघायला मिळणार तो म्हणजे हा वाला व्ह्यू। काय पाहिजे अजून। आता इथून पुढे आम्हाला परत दुसऱ्या आत्याच्या गावी जायचं होतं। या पाकाडीतून रस्ते काढत काढत निघालो होतो घरी, कारण की भरपूर पाऊस पडत होता। कोकणात एकदा पाऊस पडायला लागला ना की अजिबात ऐकत नाही। त्या पावसात भिजणार हे सुंदर मंदिर दिसलं वाटेमध्ये, किती छान दिसते तुम्ही पण बघू शकता। एका साईडला भात शेती लावायचं काम सुरू होतं आणि पाकाड्यांच्या मधून मधून चालत वाट करत आम्ही घराच्या दिशेने निघालो होतो। खूपच धोधो पाऊस पडत होता, वारा सुद्धा इतका येत होता ना आणि खाली मेन पॉइंट म्हणजे खूप चिखल झालेलं, त्याच्यामुळे चालायला सुद्धा धड जमत नव्हता। ही ना भात शेतीची जागा आहे पूर्ण आणि तिथेच पायवाट आहे, तिथूनच आपल्याला चालावं लागतं। तिथलं काम आवरल्यानंतर आपल्याला आता आत्याच्या गावी जायचं होतं। आता तिच्या घरी जाण्याआधी ना काकांनी काही फणस काढून ठेवले होते, ते सुद्धा रानामध्ये, ते खाली उतरवायचे होते। आता आपण फणस आणायला चाललोय ह्या जंगलामधून। इथे आपल्याला फणस घ्यायचे तिथून। जंगल आता हा ना डोंगर आहे, डोंगरातून जाण्यासाठी पायवाट आहे आणि आजूबाजूला ना पूर्ण रान आहे आणि त्या रानाच्या मधोमध असा वाडा आहे। इथे आजूबाजूला तुम्ही लांबच लांबपर्यंत बघाल ना तिथपर्यंत फक्त तुम्हाला झाडच पाहायला मिळतील। नाही म्हटलं तरी साधारणतः 15-20 मिनिटं डाग चढून वरती यावं लागतं। ह्या पायवाटेने आपण आलो ना की वाड्यापर्यंत येऊन पोहोचतो। इथे तुम्ही बघा आजूबाजूला फक्त रान आहे आणि या रानामध्ये ना सगळ्यांच्या अशा झाडं आहेत, आंब्याची, फणसाची, काजूची वगैरे। आमचे फणस ना झाडावरून उतरवून ठेवलेले वाड्यामध्ये, ते वाड्यामधले फणस खालपर्यंत घेऊन जायचे होते आणि ही पण कसरतच होती बाबा। आधी या वाड्यामध्ये ना काकांची गुरं असायची, आता ती गुरं नसतात, त्याच्यामुळे हा वाडा ना रिकामाच असतो। पण सध्या रानात येऊन चुलीवरचं जेवण बनवायचा आनंद घ्यायचा असेल तर या वाड्याचा मात्र भरपूर उपयोग होतो। आता हे सगळे फणस असे माळ्यावर काढून ठेवलेले, हे सगळे फणस आम्हाला खाली उतरवायचे होते आणि ते ना खाली घेऊन सुद्धा जायचे होते गाडीपर्यंत। आता इथे वरती यायचं असेल तर पायवाटेनेच यावं लागतं। इथे कोणतीही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर काहीच येत नाही, चालत चालत आम्ही या वाड्यापर्यंत येतो। इथे आजूबाजूला जास्त लोक सुद्धा येत नाही, ज्यांच्या इथे बागा आहेत ना तीच लोक इथे येतात। वाड्याच्या आतमध्ये सुद्धा चुलीवरती काही जेवण बनवायचं झालं, अचानक काही पार्टी वगैरे करायचं झालं ना तर थोडे लाकडं वगैरे ठेवलेले आहेत। आता माळ्यावरून तर हे फणस आम्ही उतरवून घेतले होते। खरी कसरत होती ती म्हणजे हे फणस आता गाडीपर्यंत न्यायचे। सगळ्यांनी एक एक जमेल तसा फणस घेतला आणि निघालो खाली यायला। पाऊस पडून गेल्यामुळे ना वाट एकदम घसरडी झाली होती। ते बघा तेवढ्या रानातून आपण आलोय फणस घेऊन। एरवी आपण या गोष्टी करत नाही, पण गावी आल्यावरती हे सगळं करण्यात ना वेगळं सुख असतं आणि वेगळीच मजा येते। फायनली रस्त्यापर्यंत आम्ही हे फणस आणले आणि इतकं भारी वाटत होतं म्हणून सांगू तुम्हाला। रस्त्याच्या एका बाजूला ना पूर्ण नदी आहे आणि एका बाजूला डोंगर आहेत आणि डोंगरात ना पूर्ण रान आहे, आजूबाजूला सुद्धा पूर्ण रान असल्यामुळे इथे वाघा वगैरेची सुद्धा भीती जरा जास्त असते, त्यामुळे खूप संध्याकाळी आम्ही इथे येत नाही। आणि हा जो रस्ता तुम्ही बघताय ना, ह्या रस्त्याने आपण डाग चढून वरती गेलो होतो।
रात्री आत्याच्या घरी आलो तर नेमकी तिथे लाईट गेली होती, कारण खूप पाऊस येत होता आणि कोकणात पाऊस आल्यावरती लाईटी तर जाणारच. बरं मग म्हटलं चुलीवरचा बेत करूया, म्हणून चुलीवरती छान गरमागरम असं चिकन बनवलं. मस्त पोटभर असं जेवलो, पण पोट भरणार नाही इतक्या गप्पा सुद्धा मारल्या. आज दिवसभर भरपूर काय काय केलं होतं, त्याच्यामुळे खूप दमलो होतो. त्यानंतर मस्त असं खाऊन पिऊन गप्पा मारून आम्ही निघालो आमच्या गावच्या घरी यायला. भरपूर पाऊस पडतच होता, रात्र सुद्धा खूप झाली होती आणि ही रात्रीची राईड करताना ना खरंच खूप मजा वाटत होती. आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात, तोपर्यंत टाटा बाय बाय.